नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी रोशन भाऊने स्वागत करतो आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या युट्यूब चॅनलवर। आज तुमच्यासाठी तशी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे, ती म्हणजे खरीप हंगामाची ई पीक पाहणी करणे हे सुरू झालेले आहे। त्याची काय प्रोसेस आहे आणि ई पीक पाहणी करणे का गरजेचे आहे, त्याचे कोणकोणते फायदे आपल्याला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तरी मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अशाच नवीन माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात। चला तर शेतकरी बांधवांनो, काय आहे ई पीक पाहणी बद्दलची माहिती बघूया। तर शेतकरी बांधवांनो, ई पीक पाहणीचं जे काही ऑफिशियल प्रेस नोट आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। त्यामध्ये काय दिलेलं आहे तेच आपण आता बघणार आहोत। ई पीक पाहणी DCS मोबाईल ॲपच्या साहाय्याने सर्व शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलद्वारे 7/12 उतार्यावरील शेतात लागवड केलेल्या खरीप पिकाची नोंदणी दिनांक 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू होत आहे, असे यामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे। म्हणजे आजपासून 1 ऑगस्टपासून ही ई पीक पाहणी करणे हे सुरू झालेले आहे, असे या प्रेस नोटमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे। त्यानंतर महसूल विभागाच्या ई पीक पाहणी प्रकल्प दिनांक 15 ऑगस्ट 2021 पासून संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे। म्हणजे 2021 पासून हा प्रकल्प सुरू आहे आणि केंद्र शासनाच्या सूचनेनुसार या प्रकल्पात सुधारणा करून रब्बी हंगाम 2024 पासून पीक पाहणी ही डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रणालीद्वारे संपूर्ण राज्यात लागू करण्यात आलेली आहे। म्हणजे 2024 पासून जे डिजिटल पद्धतीने ई पीक पाहणी केली जात आहे। त्यानंतर बघूया की सध्या खरीप हंगामातील पीक पाहणीची कार्यवाही सुरू आहे। म्हणजे सध्या तरी फक्त जे काही खरीप हंगाम आहे त्याच पिकाची पाहणी सुरू आहे। खरीप हंगाम 2025 साठी ई पीक पाहणी DCS मोबाईल ॲपच्या व्हर्जन 4.0.0 या अद्ययावत स्वरूपात गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करण्यात आले आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ॲप डाउनलोड करून घ्यावे आणि ॲपच्या माध्यमातून तुम्ही आपल्या पिकाची ई पीक पाहणी करून घ्यावी। म्हणजे जे पिकाची आहे ते नोंद या 7/12 उतार्यावर या माध्यमातून तुम्हाला करता येणार आहे। त्यानंतर बघूया की खरीप हंगामातील शेतकरी स्तरावरील पीक पाहणी दिनांक 1 ऑगस्ट 2025 ते 14 सप्टेंबर 2025 या कालावधीत, तर सहाय्यक स्तरावरील पीक पाहणी 15 सप्टेंबर 2025 ते 29 ऑक्टोबर 2025 या कालावधीत ठरवण्यात येणार आहे। म्हणजे जे काही शेतकरी स्वतः जे करणार आहे पीक पाहणी त्याचा दिनांक देण्यात आलेला आहे 1 ऑगस्ट 2025। म्हणजे आजपासून ते 14 सप्टेंबर 2025 या कालावधीपर्यंत तुम्हाला स्वतः शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ई पीक पाहणी करता येईल। त्यानंतर जे काही ई पीक पाहणी करण्यासाठी सहाय्यक नेमण्यात आले आहे त्यांच्यासाठी 15 सप्टेंबर 2025 ते 29 ऑक्टोबर 2025। म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नसेल त्यांची ई पीक पाहणी करण्याचे काम हे या सहाय्यकांना 15 सप्टेंबरपासून 29 ऑक्टोबरपर्यंत करावे लागणार आहे, असे यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे। त्यानंतर तथापि शेतकऱ्यांनी सहाय्यक स्तरावर अवलंबून न राहता स्वतः शक्य तितक्या पीक पाहणी स्वतःच पूर्ण कराव्या। पीक पाहणी दरम्यान काही अडचणी आल्यास आपल्या गावासाठी जे काही नेमणूक करण्यात आलेले आहे पीक पाहणी सहाय्यक, त्यांच्यापासून तुम्ही मदत घेऊ शकता। त्यांना मदतीसाठी पहिल्या दिवसापासूनच मदत करण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे। म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांना मदत करणे बंधनकारक आहे। जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुमच्या गावासाठी जो काही सहाय्यक नेमला असेल त्यांना भेटा, त्यांना त्याच्याबद्दल माहिती द्या, ते तुम्हाला मदत करतीलच। त्यानंतर तरी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की त्यांनी खरीप 2025ची पीक पाहणी शासनाने दिलेल्या विहित मुदतीत पूर्ण करावी। म्हणजे जे काही तुम्हाला तारीख दिलेली आहे 1 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीत तुम्ही आपली पिकाची पीक पाहणी करून घ्यावी आणि आपली पिकाची नोंद करून घ्यावी। त्याचे अनेक फायदे आपल्याला आहेत। परंतु आता बघूया की मित्रांनो, तुम्हाला हे प्रेस नोट समजली असेल। आता जे काही ई पाहणी करायची आपल्याला ज्या ॲपच्या माध्यमातून DCS या ॲपच्या माध्यमातून ती कशी करायची आणि त्यासाठी कशी प्रोसेस आहे, ते ॲप कशी डाउनलोड करायची याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ मी दुसरा घेऊन येणार आहोत। तरी आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच नवीन माहितीची अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मित्रांनो, बघूया पुढील व्हिडिओमध्ये जे काही ई पीक पाहणी करायची आहे ती कशी करायची सविस्तर त्या ॲपच्या माध्यमातून, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।